गडकरींचं करायचं काय? छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे नोटाबंदीमुळे लोकांचे हाल होत आहेत, रांगा लागलेल्या आहेत, पिकांना दर मिळत नाहीये, शेतकऱ्याचे प्रश्न तसेच पडलेले आहेत, देशामध्ये जॉबलेस ग्रोथ होत चाललेली आहेत. पण अशा अतिशय फालतू मुद्द्यांपेक्षा आज अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण बोलणार आहोत, ज्याच्यावरती तुमच्या आमच्या बहुसंख्य बहुजन वर्गाच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न जो बनलेला आहे, अशा एका प्रश्नावरती आज ही चर्चा आहे. ती म्हणजे निलेश, पुण्यातल्या संभाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या उद्यानातल्या गडकरींचा पुतळा हटवल्याबद्दलची. नाही, मुख्यतः गडकरींवर जो आक्षेप घेण्यात आला आहे त्यात कितपत तथ्य आहे, कारण गडकरींची जी प्रमुख नाटकं आहेत ती कधीही या रूपामध्ये प्रसिद्ध झालेली नाही आहेत. आणि अशा वेळेला जे प्रसिद्धच नाही आहे, जे लोकांना ठाऊकच नाही आहे, अशा कृतीतून काही समाजकंटक हे ती जी माहिती आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत का, त्याचा प्रोपोगंडा करतायत का, हा प्रमुख या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. आणि त्यातून आपण एक सामाजिक विद्वेषही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि याच अनुषंगाने हे काय नाटक होतं, हा काय वाद होता, कशाला हा पुतळा घालवला, पुतळा गेल्याने काय होणार आहे, कोणतं नाटक होतं जे आपल्याला माहीत तरी होतं का, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. वाद असेल, संवाद असेल, त्यामध्ये वाद असला तरी आपल्याला न्यायचं आहे, मात्र चर्चा संवादाकडेच न्यायची आहे. त्यासाठी मान्यवर आपल्यासोबत आहेत विकास पासलकर, समाजी ब्रिगेडचे नेते पुण्याहून आहेत, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहे श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत. त्याचबरोबर घनश्याम पाटील आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, स्वतः संपादनही करतात त्यांच्या नियतकालिकाचं. संजय सोनवणी, जातीय आणि महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय राजकारणाचे अभ्यासक आहेत. आणि याशिवाय थोड्याच वेळात विनायक मेटे, शिवसंग्रामचे अध्यक्ष आपल्यासोबत असणार आहेत. सगळ्यांचं स्वागत. कोणते मुद्दे घेऊन चर्चेला आपण टोक आणणार आहोत तेही पाहूयात. गडकरींच्या राजसन्यासला इतिहास समजण्याची चूक का केली जाते? एकही प्रयोग न झालेल्या नाटकावरून हा एकच राडा कशासाठी? केळुस्करांच्या ग्रंथातील संभाजीच्या वर्णनाचं काय करायचं, जो इतिहास गडकरींच्या हयातीतच लिहिला होता केळुस्करांनी स्वतःच्या शिवचरित्रात? पुणे मनपा निवडणुकीच्या तोंडावरच नेमकं असं का घडतं? दरवेळी निवडणूक आली की असले प्रकार का घडतात? आणि गडकरींचा पुतळा हटवून आजचे ज्वलंत प्रश्न सुटतात का? तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती नक्की भेट द्या, @जय महाराष्ट्र वरती. गडकरींचा पुतळा हटवणं हे प्रतिगामी शक्ती वाढत असल्याचं निदर्शक आहे का? जरूर व्यक्त व्हा. आपण चर्चेला सुरुवात करूयात. मान्यवर आहेत पुण्याहून आपल्यासोबत. मी पहिल्यांदा श्रीमंत कोकाट्यांकडे जातोय, कारण ते संभाजी ब्रिगेड किंवा हे ज्यांनी ही कृत्य केलेले आहे त्याच्या अनुषंगाने काही एक भूमिका मांडू पाहतायत. मी कोकाट्यांपासून सुरुवात करेन. श्रीमंत कोकाटेजी, तुम्ही याकडे कसं पाहता? मला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं एक स्टेटमेंट या ठिकाणी मला आठवतं. डॉक्टर भालचंद्र नेमाडे असं म्हणाले होते की ज्यावेळेस भांडारकर संस्थेवरती जी घटना घडली त्यावेळेस की इतिहासाची भिंत जर का तिरक्या पद्धतीने उभारली तर तिरक्या पद्धतीने उभारलेली इतिहासाची भिंत कोसळल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर भालचंद्र नेमाडे देखील म्हणाले होते. मुळात आपल्या भारतीय इतिहासाची जी उभारणी आहे, जातवादी जमातवादी पद्धतीने इतिहासाचं लेखन झालेलं आहे. हे सगळ्याच अभ्यासकांनी सांगितलंय. त्यामध्ये रोमिला थापर आहे, डी कोसंबे आहेत, आर एस शर्मा आहेत किंवा वासी बेंद्रे आहेत, ते शरद पाटलांपर्यंत सगळ्याच अभ्यासकांनी मांडलेलं आहे. छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा ही अत्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि निष्कलंक अशी होती, असे समकालीन अभ्यासक देखील सांगतात. ज्यामध्ये अबेकरे हा शिवकाळामध्ये म्हणजे संभाजीराजेंच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेला होता. त्याचं प्रवास वर्णन आहे 1673चं. तेव्हा संभाजीराजे 15 वर्षाचे होते. तो काय लिहितोय अबेकरे की संभाजी सारखा सुंदर, बुद्धिमान आणि पराक्रमी राजपुत्र मी भारताच्या संपूर्ण भारतामध्ये मी पाहिला नाही, असं समकालीन लोक सुद्धा म्हणतात. डॉक्टर कमल गोखले, वासी बेंद्रे, डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुद्धा संभाजी महाराज चारित्र्य संपन्न होते, नीतिमान होते, शूर होते. अगदी अलीकडच्या काळात तर बुधभूषण, नकशिक, नायिकाभेद आणि सातशतक सारखे ग्रंथ संभाजीराजेंनी लिहिले. संस्कृत पंडित होते संभाजी महाराज. तर अशा संभाजीराजेंची यथेच्छ बदनामी राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास या नाटकामधून केलेले आहेत. बरं, त्यातले संवाद तर इतके भयानक आहेत
की सार्वजनिक ठिकाणी सांगणं सुद्धा ते संयुक्तिक होणार नाही इतकं वाईट पद्धतीनं राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. बरं. त्यांनी असं लिहिलेलं आहे की संभाजी महाराजांचं त्यांच्या चुलत बहिणीशी अनैतिक संबंध होते असा महाराष्ट्रातील कोणताही सुसंस्कृत माणूस मान्यच करणार नाही. म्हणजे गडकरी आणि संभाजीराजेंची यथेच्छ बदनामी केली, त्याचं खंडन अनेकांनी केलेलं आहे. अशा गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये असणं बरं हेच आक्षेपार्ह होतं, कारण उद्यान संभाजी महाराजांच्या नावाने आहे. बरं तर त्या ठिकाणी पुतळा संभाजीराजांचं असणं हे संयुक्तिक होतं. बरं. अनेक संघटनांनी अनेक वर्षापासून मागणी केलेली होती पुतळ्याची. मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचंय की जे मी वाचतोय आणि पाहतोय की पुतळा काढणाऱ्यांना तालिबानी सारखे शब्द वापरले जातात. खरं तर ते शिवप्रेमी आहेत. शिवप्रेमींना तालिबानी म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शिवरायांचा अपमान आहे बरं. आणि छत्रपती संभाजीराजांचा सुद्धा अपमान आहे. ठीक आहे. त्या मुलांच्या सुद्धा भावना ठीक. आपण समजून घेतल्या पाहिजेत. हो हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गडकरींनी हे नाटक 1917 साली लिहिलेलं आहे. आता 2017 मध्ये आपण आलेलो आहोत. हो. म्हणजे 100 वर्ष झाले नाटक लिहून. आणि अनेक वर्षापासून ही प्रदीर्घ लढा होता आणि मग ती 100 वर्षानंतर बरं. या म्हणजे ठीक आहे कोकाटे, मी तो फार पुतळा सगळा वेळ काढलेला सगळ्यांना मला द्यायचा आहे. 4 गेस्ट आहेत आणि जे नाटक कधीच प्रकाशित झालं नाही, ज्या नाटकाचा एकही प्रयोग झाला नाही, त्या नाटकाला इतिहास समजून आपण सगळी चर्चा करूयात नको असं मी पहिल्यांदा सांगतो. गडकरी हे कधीच खातकीर्त इतिहासकार नव्हते, त्यामुळे पहिल्यांदा तो माणूस नाटककार होता. दुसरी गोष्ट, आयुष्यभर गडकरी लक्षात राहिले ते एकच प्यालासाठी, त्यामुळे तो भाग आपण नेहमी लक्षात ठेवणार आहोत की हा माणूस होता तरी काय आणि त्याचा नेमका हेतू तरी काय होता आणि असा त्याला काय फायदा झाला. आता मी जातो यानंतर विकास पासलकरांकडे. पासलकर सर आलेले मला दिसत आहेत, मगाशी दिसले नव्हते. पासलकरजी स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केलं नसलं तरी सुद्धा समर्थन त्याला दिलेलं आहे. तर आम्हाला सांगा, अख्ख्या पुणेकरांना बहुधा आजच कळलं की मुळात संभाजी उद्यानामध्ये गडकरींचा पुतळा आहे. तर काय नेमका कारण ठरलं असा तो पुतळा हटवल्याने? नेमका काय असे गडकरींच्या मागे लोक किती उभे राहतात आणि त्या पुतळ्या हटवल्याने काय होणार आहे? कसं आहे, आपण याकडं ज्या पद्धतीने पाहतोय की आज अचानक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, स्वाभिमानचे कार्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पुतळा काढला. त्यांची वेळ किंवा त्याच्यावरती चर्चा होतीये किंवा हे सगळे विषय आहेत. देशामध्ये सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होती. बरं. आता हा जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये आज ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली इंजिनियर्स, ग्रॅज्युएट, वेगवेगळ्या क्षेत्रातली मुले आहेत. चारही मुले ही त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये पदवीधर आहेत. बरं. आणि मग ही तरुण मुलं आज देशामध्ये काय वातावरण आहे, छत्रपती संभाजी राजांचा पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने उद्यान आणि राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाच्या माध्यमातून राज्य सरकार, पुणे महानगरपालिकेला अनेक वेळा या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी राजांचा पुतळा बसवा. बरं. आणि ज्यांनी राजसन्यास या नाटकामध्ये राम गणेश गडकरी यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी राजांचं चारित्र्य हनन केलेलं आहे. बरं. म्हणजे एवढा विद्वान राजा, वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिणारा राजा आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज किती जरी त्या काळामध्ये विरोध झाला असला, जरी तो राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला, त्या गागा भट्टांनी सुद्धा काशीला जाऊन त्यानंतर जो संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ त्यांनी छत्रपती संभाजी राजांना अर्पण केलेला आहे. अशा छत्रपती संभाजी राजांचं चरित्र खराब करण्यामध्ये किंवा त्या चरित्राला अशा म्हणजे छत्रपती संभाजी राजे हे रगेल आणि पासलकरजी माझा एकच प्रश्न आहे. पासलकरजी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्याकडेच येतो मी. गडकरी राम गणेश गडकरी ही व्यक्ती एकच प्याल्याच्या पलीकडे इंडिव्हिज्युअली मला म्हणाल तर मला आतापर्यंत माहित नव्हती. कानावरनं नावं गेली होती, प्रेमसन्यास, राजसन्यास, मी ते वाचलंही नव्हतं. मला एक सांगा, जो माणूस ज्याच्यासाठी ओळखला जात नाही, ज्याने लिहिलेल्या नाटकाचा खरडा सुद्धा हा कच्चा खरडा आहे, ते प्रकाशित नाटक नाहीये पासलकर, त्या नाटकाला आता तुम्ही इतकं प्रसिद्ध केलेलं आहे की आता तो इतिहास म्हणून गणला जाणार. नाही प्रसन्नजी, आपण वाचलंय का पहिल्यांदा? मी नाही वाचलं. एक्झॅक्टली मी नाही वाचलं पासलकर, मी नाही वाचलं, कारण तो खरडा होता, ते प्रकाशित नव्हतं. तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेवा नाही. नाही बरोबर आहे, पण आज ज्या वेळेस
आज ज्यावेळेस त्याच्यावरती त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन सुद्धा त्याच्यावरती जे लिखाण झालेलं आहे किंवा स्वतः मी तुम्हाला आज सांगतो, माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाहीये, परंतु मी ज्या IQ माहितीवरती जी माहिती घेतली होती की ज्या वेळेस राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी राजे हे थोरातांची कमळा किंवा मोहित्यांची मंजुळा किंवा अजून काही अनैतिक संबंध दाखवले, ज्या वेळेस हे सगळं दाखवताना त्यांना ज्यावेळेस काही विचारवंतांनी किंवा काही लोक त्यांना भेटली त्यावेळेस ते म्हणले नाटकामध्ये स्त्री पात्र असावं लागतं आणि म्हणून मी ती स्त्री पात्र घेतलेलं, म्हणजे हौशेसाठी, मौजेसाठी, करमणुकीसाठी एखाद्या राजाचं, एखाद्या राष्ट्रपुरुषाचं, एखाद्या महान व्यक्तीचं चरित्र खराब करणं हा काय गुन्हा नाही का? आणि मग मी असं म्हणतो की आज जी तरुण मुलं आहेत त्यांना कुणी हे कर्तव्य किंवा हे असं करा, हे अशा पद्धतीने करा हे कुणी सांगितलं नाही. नसतं. पासलकर, कारण मूळ हे मूळ मुद्दा काय प्रबोधनाचं आमचा माध्यम आहे, की प्रबोधनाच्या माध्यमातून वाचन जो विषय सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नव्हता तो प्रचारित करण्याचा आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दुष्कृत्य हे तुम्ही केलंय, हे तुम्ही मान्य करणार की नाही? जो इतिहास कधी पुस्तकात आला नाही, जो इतिहास कधी प्रचारात आला नाही, 100 वर्षापूर्वी जो इतिहास गाळला गेला होता त्याची कबर आज पुन्हा खोदली ना तुम्ही या निमित्तानं? लोकांना तुम्ही विचारा असं आहे. आणि तुमच्या आता चॅनल मीडियाच्या माध्यमातून काय होतंय की दोन धर्मामध्ये, दोन जातीमध्ये असा हा तेढ किंवा असा काही विषयच नाहीये. विषय काय आहे की छत्रपती संभाजी राजांच्या उद्यानामध्ये हा पुतळा होता, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुतळ्यांकडे किंवा गडकरींचे ते जे दुसरं लिखाण आहे त्यांच्या मोठेपणाबद्दल किंवा इथं कोणाचाही आक्षेप नाही. ज्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्याची कबरही शिवाजी महाराजांनी, त्याही अफजल खानाची कबर शिवाजी महाराजांनी तयार केली आणि तुम्ही पुतळा नाही सहन करू शकत. त्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि आपली संवेदनशीलता इतकी हीन झाली आहे की आपल्याला एक पुतळा चालू शकत नाही. नाही हीन झाल्याचा प्रश्नच येत नाही. आपण असं बोलू शकत नाहीये की संवेदनशीलता आहेच नाही ते इथे. म्हणूनच मी म्हटलं की दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये हा लढा लावण्याचा काहीच विषय नाहीये. इथे भावना आहेत, इथे छत्रपती संभाजी राजांच्या भावना आहेत. कदाचित या तरुणांना छत्रपती संभाजी राजांचा 16 जानेवारीला राज्याभिषेक दिन आहे, त्या ट्रस्ट मध्ये ते काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावना ते जे काय वाचतात, लिहितात, संपूर्ण सोशल मीडियामध्ये आता सध्या जिकडं जिकडं काय चाललेलं आहे त्याच्यावर इतिहासाची जी माहिती आहे ती त्यांच्याकडे संकलित आहे. त्या आधारावरती त्यांनी जी कृती केलेली आहे त्यामुळे त्यांच्या भावना देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आमचं गडकरींच्या पुतळ्याबद्दलचा आक्षेप काही नाहीये. आक्षेप आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जी यथेच्छ बदनामी झालेली राजसन्यास मधनं, आणि त्यानंतरचा विषय आहे की छत्रपती संभाजी राजांचा उद्यानामध्ये. पासलकर, मला तुमचा बेसिक मुद्दा लक्षात आला. मला आणखी 2 गेस्ट कडे जावंच लागेल. मी तुम्हाला पुरेसा वेळ देतोय, तेवढा तुम्ही मला न्याय नक्की द्याल की मी बाकीच्यांकडे मला गेलं पाहिजे. एक म्हणजे होतं इकडे असं, एक सारखं होतं असं की हे दाखवून बदनामी झाली. उदाहरणार्थ जेम्स लेन प्रकरणामधलं पब्लिश पुस्तक हे ऑक्सफर्डचं होतं, ते बाहेर आलं होतं, त्यामुळे त्याच्या बदनामीची शक्यता होती, ज्याच्यावरती कारवाई सुद्धा झाली आणि ते आपण बॅन करवलं, आपण सगळ्यांनी म्हणून बॅन करवलं. इथे जे नाटक प्रसृतच नाहीये, लोकांमध्ये नाहीये, त्याची पुस्तकं कोणी ठेवत नाही, कोणी विचारत नाही, त्याच्याबद्दल ती आता चर्चा झाली नाही. आता मात्र त्याच्या PDF फिरायला लागलेल्या आहेत. पासलकर, हरकत नाही, मी आता जातोय सोनवणींकडे. संजय सोनवणी हे इतिहासाचे अभ्यासकही आहेत आणि त्याच्यानंतर मी घनश्याम पाटलांकडे पण जाणार आहे. सोनवणी, जे आता तुमचा व्हर्जन आपल्याला कळू द्या. माझं असं मत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की मुळातच महाराष्ट्रातील सृजनशीलता, कल्पकता आणि एक लेखणीवरचं प्रभुत्व आणि त्यातून साहित्यकृती निर्माण करणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, आणि इतिहास लेखनाची, इतिहास संशोधनाची आणि त्यात पडत जाणाऱ्या भरीची प्रक्रिया, या 2 प्रक्रियांचा अत्यंत कन्फ्युजन झालेला आहे जातीय अहंकारापोटी आणि खोट्या अस्मितांपुरतं. आता राम गणेश गडकरींनी हे नाटक जेव्हा लिहिलं, म्हणजे तेही अर्धवटच आहे, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. हे नाटक ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस जी प्रतिमा होती संभाजी महाराजांची जनमानसात किंवा साहित्यात किंवा इतिहासात सुद्धा, केळुस्कर गुरुजींचं पहिलं अधिकृत चरित्र 1906 साली शिवाजी महाराजांचं प्रकाशित झालं. खुद्द त्या चरित्रामध्ये संभाजी महाराजांबद्दलची जी मतं आहेत ती मतं आणि राम गणेश गडकरींनी व्यक्त केलेली मतं यात काहीही फरक नाही. त्यामुळे राम गणेश गडकरी इतिहासकार नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे.
राम गणेश गडकरींनी जर संदर्भ म्हणून जर काही वापरले असतील तर अशीच काही जी पुस्तकं त्या काळातल्या प्रचलित समजुती आहेत वगैरे वगैरे त्या गोळा करून त्यावर आधारित त्यांनी नाट्यकृतीचा एक डोलारा बनवला. नाट्यकृती हे एक वेगळं माध्यम आहे, कादंबरी हे अजून परत वेगळं माध्यम आहे. म्हणजे साहित्य कृतींमध्ये सुद्धा फरक पडत जातो. आता ज्युलियस सीझर किंवा अँटनी अँड क्लिओपात्रा ही नाटकं शेक्सपियरने लिहिली, जगनवंद्य नाटकं ती आहेत. या नाटकांमध्ये इतिहास आहे का? अजिबात इतिहास नाही. मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक म्हणून सांगू शकतो की ज्युलियस सीझर नाटकामध्ये किंवा अँटनी अँड क्लिओपात्रा या नाटकामध्ये अनेक अनैतिहासिक गोष्टी आहेत, कालविपर्यास आहेत आणि अनेक पात्र जी नाहीतच मुळामध्ये ती सुद्धा दाखवलेली आहेत. आणि नाटककाराला जसं चरित्र उभं करायचं असतं त्याप्रमाणे तो साईडच्या पात्रांचा उपयोग करत असतो. आता राम गणेश गडकरींच्या नाटकामध्ये अनेक पात्र काल्पनिक आहेत. उदाहरणार्थ जिवाजी कलमदाने जो बढाईखोर आहे, फोर्जर आहे, बनावट माणूस आहे, शब्दांच्या जोरावर मी उलटा पालट करू शकतो, मग तो शिवाजी महाराजांचा ग्रंथ मी कसा बनवला, त्यांनी खरं काही केलेलंच नव्हतं वगैरे 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 बढाया मारतोय. हे बढाया मारणारं पात्र, त्याच वेळेस अनेक प्रकारची पात्र असतात. नाटककार सगळ्या पात्रांच्या तोंडातून स्वतःच बोलत असतो असं नाही, त्या पात्रांच्या स्वभावानुसार त्याला ते तशा प्रकारची वाक्य घालावीच लागतात. समजा शिवाजी महाराजांनी औरंगजेब समोरासमोर उभे आहेत आणि एक नाटककार आहे, तो औरंगजेबाच्या तोंडी शिवाजी महाराजांची स्तुती करतो आहे अशी तर डायलॉग घालू शकत नाही, कारण तो शत्रू आहे. अशा स्थितीमध्ये मग नाटककाराने औरंगजेबाच्या तोंडी अमुक डायलॉग घातला म्हणून महाराजांची बदनामी केली असा आरोप जर नाटककारावर जर व्हायला लागला तर मग भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोणताही साहित्यिक ऐतिहासिक कलाकृती निर्माण करू शकणार नाही. कोणतीही ज्याला भव्य उदात्त अशी जी कलाकृती निर्माण करण्याची ती कोणाची नाही, कमी पण होईल, कोणाची जास्त मला होईल, सोनवणीजी एका प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि जो प्रश्न लोकांच्याही मनात आहे, आमच्याही मनात आहे. समजा तुम्हाला एक विशिष्ट त्याच्यात म्हणजे ते नाटक जे काही थोडंफार वाचायला मिळते त्याच्यामध्ये गडकरींना एक शोकांतिका झालेल्या नायकाची ती कहाणी आहे, त्यातला संभाजी महाराज हे जर का पात्र नाव म्हणून काढलं तर ती एक शोकांतिका अख्खी आहे, रसरसून लिहिलेली शोकांतिका आहे, एका मदमस्त असणाऱ्या अशा माणसाबद्दलची शोकांतिका आहे. तिथे संभाजी राजा हा ऐतिहासिक अस्तित्व असणारा महापुरुष असल्यामुळे मात्र हा सगळा त्रांगड झालाय. मला सोनवणी तुम्हाला विचारायचंय, त्यातली ते जे आक्षेप जे काही वर्णनं केली आहेत सोनवणीची ती मी पण वाचली आणि मी त्याबाबतीत कोकाटेंशी सहमत आहे. ती वर्णनं खूप त्या काळात, ज्या काळामध्ये सुद्धा अशा काही लिहिणाऱ्याला गोष्टीला आंबट शौकीन म्हटलं जात होतं, अशा काळात 1920च्या आधीच्या काळातली वर्णनं आहेत. तिथे मात्र तुम्हाला वाटत नाही की गडकरींनी पण हद्द ओलांडली? सोनवणी, आता याच्यामध्ये दोन गोष्टी पुन्हा एकदा स्पष्ट करायला पाहिजे. संभाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व गडकरींना दाखवायचंय ते एक विषयासक्त, व्यसनाधीन आणि तरी त्याच्यावर मात करत बुलंदी साधू पाहणारा एक मनुष्य आणि त्यातून तो स्वतःचं एक अजरामर असं एक स्वतःचं चारित्र्य स्वतःतच उभारणारं एक कॅरेक्टर त्यांना दाखवायचं आहे असं एकंदरीत वाटतंय. आता भाषा शैली जी वापरली तो कच्चा खरडा आहे. त्यांनी अंतिम संपादन करताना, कारण लिहिण्याच्या भरामध्ये माणूस लिहितो, आपण संपादन करत असतो. संपादन केल्यानंतर ती कलाकृती ज्यावेळेस समजा जर स्टेजवर आलीच असती आणि त्यात मात्र जर तोच आंबट शौकीनपणा किंवा त्याच चुका जर दिसल्या असत्या, कारण कोणती कलाकृती माणूस 2 ते 3 वेळा परिष्कृत करत असतो, तेव्हा पहिल्या खरड्याला किंवा दुसऱ्या खरड्याला अंतिम समजून त्याच्यावर भाष्य करणं हे काय म्हणून आपण त्या संयुक्तिक होणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. मी आता घनश्याम पाटलांकडे जातो. सोनवणीजी, आपल्याला वेळ मिळणार आहे, अजून वेळ आहे आपल्याकडे. मला मान्यवर कोकाटे आणि पासलकरांकडे पण जायचं. मी बऱ्याच काळ गेलो नाही पाटलांकडे, घनश्याम पाटलांकडे. घनश्याम पाटीलजी, एक तटस्थ पत्रकार म्हणून मुद्दामून तुम्हाला इकडे आम्ही आमंत्रित केलंय. तुम्ही हा सगळा एपिसोड, या एपिसोडला सिंगल आउट करता येत नाही. भांडारकर, दादोजी कोंडदेव, वाघ्या कुत्रा आणि आता गडकरींचा पुतळा, इथपर्यंत अशी अख्खी ती लाईन सांगता येते. इतिहासातली माणसं आणि माणसांचे इतिहास आणि त्यांच्यातलं पुतळ्याचं राजकारण तुम्ही कसं बघता? आज दुपारी महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि पुण्यातले साहित्यिक, प्रकाशक, लेखक आणि सगळ्यांनी आम्ही निषेध केला. आज दुपारी आम्ही सांगितलं की संभाजी ब्रिगेडनी तिथनं पुतळा काढला, हा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा बसवू नये, कारण या ठिकाणी साहित्यिक, विचारवंत, लेखक, शास्त्रज्ञ यांच्या पुतळ्यांची महाराष्ट्राला गरज नाहीये. हे पुतळे ज्यांनी काढलेत त्यांचे पुतळे त्या ठिकाणी बसवण्यात यावेत. त्यासाठी आम्ही चपराक प्रकाशनकडनं हवं तर अर्थसहाय्य करू.
कारण इतिहास कुठल्या बाजूने चाललाय म्हणजे आता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला, एक संघटना होती, त्याचं राजकीय पक्षात रूपांतर झालंय. बरोबर आहे. त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढला, आज आता रामगणेश गडकरींचा पुतळा काढला. म्हणजे जरा त्यांनी पक्ष काढलाय तर यांनी विध्वंस करता कामा नये, निर्मिती करायला हवी. बरं. आणि ही निर्मिती होताना दिसत नाहीये. इतिहासाच्या नावानं तोडफोड करणं, आक्रस्ताळेपणा करणं. नाही, पण आरडाओरडा घनश्याम करणं. पाटीलजी, तुम्ही आता भावना मगाशी लक्षात त्यांनी घेणार आहात अगदी की नाही? हे surgical ज्या strike प्रकारची वर्णनं याला- समजा त्या माणसांच्या हातात आलेली आहे, ती याला- वर्णनं पाहून जर का एखाद्या माणसाचं, बरं तो माणूस, मुलं ती कोणी साधी सुधी नाहीत, ग्रॅज्युएट वेल एज्युकेटेड अशी तरुण आहेत आणि त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे घनश्याम पाटीलजी लोकांसमोर येऊन, त्यांची पण भावना असेल की नाही काही? बरोबर आहे. मग 100 वर्षापूर्वीचं हे गडकरींचं नाटक या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलंय. आमच्या पिढीला गडकरी पुन्हा एकदा या निमित्तानं कळतायत, हे खूप महत्वाचं आहे. मग अशी त्यांनी याची सर्जिकल स्ट्राईकची तुलना केली. खरं तर हे अतिरेकी तालिबानी कृत्य आहे, कारण सर्जिकल स्ट्राईक कोण करतं? सर्जिकल स्ट्राईकचा अधिकार कुणाला आहे? बरं. म्हणजे उद्या कुणीही उठेल, कुणावरही हल्ला करेल आणि सांगेल की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं, तर हे अशा प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्राला परवडणार नाही. हे सर्जिकल स्ट्राईक नाहीये, हा सांस्कृतिक महाराष्ट्रावर केलेला बलात्कार आहे. बरं, मी कोकाटांकडे जाणार होतो. निलेश, त्याचा आपण सर्वांनी संघटितपणे निषेध करायला हवा. एक बरं निलेश. नाही प्रसन्न मुख्यतः जर आपण 4 उदाहरणं ज्या वेळेला घेतोय, आज गडकरींचा पुतळा जो आहे त्याची विटंबना झाली, त्याला तोडलं गेलं. या अगोदर दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याबरोबर तेच झालं. भांडारकर सभा जे काही अध्यासन होतं त्या ठिकाणी तेच झालं. वाघ्या जो आहे पुतळा, त्याची प्रतिमा काढली गेली. मुख्यतः यातली जी प्रमुख 3 घटना बघितल्या तर 3 घटनांमध्ये ज्या समाजाशी हे पुरुष निगडीत आहेत त्या समाजाविरोधी हा संघटनेचा पूर्णचा पूर्ण चळवळीचा भाग आहे का, अजेंडा आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि या ठिकाणी जरी पासलकरांनी, कोकाटेंनी सगळ्यांनी सांगितलं की कोणत्याही जातीवादाचा हा मुद्दा नाही, हा कोणताही जातीय विद्वेष निर्माण करायचा नाही, पण एका समाजातील लोकांना का टार्गेट केलं जात आहे हा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित होईल, तो समाज जरी महाराष्ट्रामध्ये 2.5 ते 3% असला तरीही त्या समाजाचं आपलं स्वतःचं एक स्थान आहे. आणि त्या समाजाला म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ ही ज्या स्वरूपामध्ये इतिहासपूर्व काळामध्ये होती त्याच स्वरूपामध्ये पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न काही संघटना करतायत का, आणि त्यातून जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का, हा प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होतो. दुसरा मुद्दा तो म्हणजे राम गणेश गडकरींची जी नाटकं लोकांना ठाऊकही नव्हती ती पुन्हा एकदा प्रचारात आणण्याचं मोठं पाप या निमित्ताने जे आहे, म्हणजे जे नाटक कधीही लोकांपर्यंत पोहोचलं नसतं, जे पुनर्प्रकाशित होण्याचा प्रश्नच नव्हता, ते नाटक पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचं अत्यंत घृणास्पद असं काम जे आहे ते या निमित्तानं या मुलांनी केलेलं आहे. शिक्षित जर ही मुलं असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये इतक्या स्वरूपामध्ये एक ब्रेन स्टॉर्मिंग करण्या इतपत आपण प्रचार करतोय का, इतका विद्वेष आपण निर्माण करतोय का की शिक्षित मुलांमध्येही एक संवेदनशीलता जी आहे ती उरलेली नाही. आणि ते अखेरीस अगदी तालिबानी ज्या वेळेला म्हटलं जात आहे, तालिबानी बंदुकी हातात देतात, तुम्ही आज पुतळे पाडतायत, उद्या तीही परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळे आपण नव्या पिढीला काय शिकवतोय हा प्रश्न या ठिकाणी कायम उपस्थित होणार. आपण शिक्षित मुलांना काय काम करायला लावतोय, आपण शास्त्रज्ञ बनवणार आहोत त्यांना, इंजिनियर बनवणार आहोत त्यांना, की अशा स्वरूपात जातीय विद्वेष निर्माण करणारी मशिनरी तयार करणार आहोत त्यांना, हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय. मी आता कोकाट्यांकडे जातो, हा निलेशचाच मुद्दा घेऊन. कोकाटेजी, आपल्या आह साळुंके विचारवंतांचं एक सुंदर वाक्य आहे, आपल्या धडावर आपलंच मस्तक आणि आपल्या हाताची मनगट सुद्धा आपल्याच मेंदूने चालणारी असली पाहिजेत. ही तरुण भांडारकर पासून आतापर्यंतची तरुण ज्या गोष्टी करतायत, उत्साहाच्या भरात, रागाच्या भरात आणि खऱ्या भावनेच्या भरात करत असतील ती, पण आपण उद्रेक, हा असा उद्रेक होणं, त्याच्यानंतर काहीतरी तोडफोड होणं, बरं पुतळा कोणाचा काढायचा तर गडकरींचा, ज्याच्या मागे 4 माणसं उभी राहत नाहीत, याच्यातून आपण साध्य काय करतो आणि विकासाचा कोणता अजेंडा आपण पुढे नेला, केवढे बाजूचे प्रश्न आहेत जे खरं तर अशा शक्तिशाली माणसांकडनं पूर्ण होऊ शकतात? कोकाटे, अगदी बरोबर आहे. आपण जो प्रश्न उपस्थित केला तो एकदम बरोबर आहे. याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतिहासाच्या संदर्भानं महत्वाचं वाक्य आहे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला इतिहास विसरतो, आपली परंपरा विसरतो, आपला अस्सल वारसा विसरतो, तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा खोटा इतिहास लिहून, खोट्या प्रतिमा समोर करून आपल्याला मानसिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम केलं जातं. बरं, या पार्श्वभूमीवरती अँटोनियो ग्रामची, जो खूप मोठा सबाल्टर्न नवमार्क्सवादी इतिहासकार होऊन गेला, तो म्हणतो की मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी त्यांचा इतिहास बदनाम केला जातो, त्यांच्या परंपरा बदनाम केल्या जातात आणि त्या लोकांना स्लेव्हरी जी असते ती स्लेव्हरी कशी येते तर इतिहासाच्या विकृतीकरणातून येते. तर हा गुलामगिरी बनवण्याचा प्रयत्न आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं, कथा, कादंबऱ्या,
शाहिरी, काव्य या सगळ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ बरं. दुसऱ्याची बदनामी करणं, विटंबना करणं, चारित्र्यहनन करणं, बरं. कुठल्याही जाती धर्मातील स्त्रियांची चारित्र्यहनन होऊ नये. आणि जे आता कोणीतरी आपल्या कोकाटे, पण आपण चर्चेमध्ये इतिहासाबद्दल म्हणालं, बोलतोय का जे नाटकाबद्दल नाटक कोणालाच बोलतोय? माहित नव्हतं ते चर्चेत आलंय. नाटकाबद्दल आता बोलतोय मी तुमच्या समोर, की कोणीतरी म्हणाल आपल्या चर्चेमध्ये की जे नाटक प्रकाशितच झालं नाही. मी समोर माझ्या पुस्तक आहे संपूर्ण गडकरी, हे संपूर्ण गडकरीचं वाङ्मय महाराष्ट्र सरकारच्या साहित्य व संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेलं आहे. आणि यामध्ये राजसन्यास नाटकाचा सुद्धा अंतर्भाव आहे. म्हणजे हे नाटक अप्रकाशित नाही, बरं. हे नाटक प्रकाशित झालेलं आहे. माझ्याकडे सुद्धा हे नाटक आहे, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांकडे अनेकांनी वाचलेलं नाटक आहे. आणि कुठल्याही सदग्रस्ताला, ज्याला काही बाबा स्वतः विचार करू शकेल, त्या माणसाला हे नाटक वाचल्यानंतर चीड आल्याशिवाय राहणार नाही. बरं. आता आपल्या चर्चेमध्ये कोणीतरी म्हणालं की केळुसकरांनी लिहिलेलं आहे तेच गडकरीने लिहिलेलं आहे. केळुसकर आणि गडकरी यांना एका माळेत मोजता येणार नाही. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांचं संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर अशी बदनामी केळुसकरांनी केलेली नाही की जे राम गणेश गडकरींनी रंगवलेलं आहे की संभाजीराजांच्या अनैतिक संबंध त्यांच्या चुलत बहिणीशी होते. इतकं ज्या संभाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला, त्या संभाजीराजांना इतकं व्यभिचारी, इतकं भयानक आहे ते नाटक, असं कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं नाही. त्यामुळे जे सन्माननीय कोकाटे, आपल्याला आता एक निरक्षीर विवेक करावा लागेल. कोकाटेजी, आपल्याला आता काहीतरी एक ठरवावं लागेल. एक पहिली गोष्ट, मी तुमच्या एका मताची सहमत आहे आणि मगाशी तो प्रश्न मी जसाच्या तसा विचारला की गडकरींनी सुद्धा मर्यादा ओलांडली का, हा मी प्रश्न तुमच्या समोर विचारला. आता माझा पुढचा प्रश्न आहे केळुसकरांबद्दलचा. केळुसकरांचं इतिहासाचं शिवचरित्र 1920 सालचं माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये अनेक पानं अशी तुम्हाला दाखवता येतील ज्याच्यामध्ये, आणि मी रेफरन्ससाठी कोट करतोय, बदफैली किंवा तत्सम अशा प्रकारे छंदी फंदी असणारा असे वर्णन, म्हणजे शिवाजी महाराजांच्या तोंडी अशा प्रकारची वक्तव्य आहे. बदफैली, नशाबाज किंवा अशा प्रकारे गोष्टी करणाऱ्या माणसाची वर्णनं त्यांनी केलेली आहेत. आता ते इतिहास लिहितात, ते नाटक नाही लिहिते, त्यामुळे त्यांनी ते थोडक्यात असे मुद्दे मांडलेले आहेत. मग मला सांगा, केळुसकरांचं काय करायचं? उद्या केळुसकरांचा पुतळा कोणी बसवला तर याने तर पुस्तकामध्ये बदफैली म्हटलेलं आहे, मग काय करायचं आता? कोकाटे, मुळात म्हणजे केळुसकर हे पहिल्या पिढीतले इतिहासकार आहेत. त्यांच्यावरती तत्कालीन इतिहासाचा कागदपत्राचा प्रचंड प्रभाव होता. एक्झॅक्टली तुम्ही तेच म्हणता की जे मला मान्य आहे, जे मला मान्य आहे, येणार नाही. हे मला मान्य आहे तुमचं नाही, म्हणणं. नाही, नाही. गडकरी आणि केळुसकर यांना समान लेखता येणार नाही. नाही, कोकाटे, गडकरी आत्ताच तुम्ही आणि म्हणताय की केळुसकर त्या समान लेखता येणार नाही. समकालीन त्याचं किंवा कारण असं- तत्कालीन परिस्थितीमध्ये जो इतिहास उपलब्ध होता त्याच्या अनुषंगाने केळुसकरांनी तो लिहिलेला इतिहास आहे. गडकरींनी ज्या काळामध्ये ते नाटक लिहिलंय 1917 साली, नाही, नाही, त्याही केळुसकरांनी काळातला मला जो सांगा, इतिहास उपलब्ध आहे केळुसकरांनी असं त्या लिहिलं इतिहासाच्या का? अनुषंगाने नाही. लिहिलेलं असेल नाही, मला गडकरींनी. काय- नाही, मला सांगा. हा, बोला बोला कोकाटे, बोला. नाही, मला सांगा, केळुसकरांनी संभाजीराजांचे अनैतिक संबंध त्यांच्या चुलत बहिणीशी होते असं लिहिलंय का नाही केळुसकरांनी? लिहिलेलं. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते नाही लिहिलेलं, कारण ते इतिहासकार आहे, ते ते नाटककार गडकरींनी नाही. लिहिलंय. ते गडकरींनी नाटककार लिहिलंय, नाही, ते इतिहासकार आहे. संभाजीराजांचे अनैतिक संबंध. अहो, समाजावरती प्रभाव नाटकाचा असतो, कथेचा असतो, कादंबरीचा असतो, पोवाड्यांचा असतो. समाज हा अनेक प्रेरणा घेऊन घडत असतो. हे मला मान्य तेव्हा आहे. नाटक लिहिताना सुद्धा नाटकाला ऐतिहासिकता हे असावी. मला मान्य आहे, हे मला मान्य आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की सगळ्यांचा प्रभाव बदफैली असतो लिहिलेल्या समाजावरती. केळुसकरांचं काय करायचं? बदफैली लिहिलेल्या केळुसकरांच्या पुस्तकाचं काय करायचं? त्यांच्या पुतळे असतील तर पुतळ्यांचं काय करायचं? कोकाटे, आपल्याला ती मर्यादा मान्य करावी लागते. आपण इतिहासाचे बंदी असतो. मला सगळ्यांकडे जावं लागेल. मला पासलकरांना मी बराच काळ ठेवलेलं आहे. फक्त कोकाटेजी, तुम्ही ग्रामचीचा उल्लेख केला. ग्रामची वगैरे मार्क्सवादी विचारवंतांना थोडं सांभाळून जवळ करायचं असतं, कारण ते राजेशाहीला फ्युडल मानतात, म्हणूनच ते ताज्य मानतात. मग जर का एकदा त्यांना स्वीकारायचं म्हटलं की ते राजेशाहीला पुसत नाहीत, ते सोडून देतात. त्यांचं म्हणणं की हा वर्ग संघर्षामधला हा खरं तर भांडवलदार वर्ग होता, त्याला बाजूला केलं पाहिजे. एकदम मार्क्सवादी जवळ करताना सांभाळून करा. ग्रामची वगैरे एकदम मोठी तुमच्या- नाव आहेत, प्रॉब्लेम होतो आपला मग एकदम. आता मी जातो पासलकरांकडे. प्रसन्नजी, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. प्रसन्नजी, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. अगदी बरोबर मुद्दा तुम्ही मांडला. पण कॉम्रेड शरद पाटील काय म्हणतात की शिवाजी आणि संभाजीचं खरं मोठेपण त्यांच्या समतावादी शाक्त हौत्यात्म्यामध्ये आहे. शिवाजी आणि संभाजी हे कोकाटेजी, फिडल- परत एकदा फिडल- मार्क्सवादी फिडलिझमचं दृष्टिकोन मानायची झाली तर कधी राजा फिडल कल्याणकरी नव्हते. असून चालत नाही. सगळ्या 18 पगड जातीतला माणूस छत्रपती होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कम्युनिझमला ही व्यवस्था मान्य नाही. विषय संपला. मी जातो पासलकरांकडे. पासलकरजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे. नाही, एक शरद म्हणजे पाटील कार्यकर्ते हे म्हणतात म्हणतायत की शिवाजी रायगडावरची तलवार तोडली म्हणून आम्ही हा बदला घेतला. मला हे कळत नाहीये, रायगडावरची तलवार तुटली, तोडली, एक तर ती केली, तोडली असेल तर कोणी तोडली आहे माहित नाहीये.
मग त्याचा आणि या पुतळा हटवण्याचा काय संबंध आहे मला समजावून सांगा प्लीज. नाही नाही, मी तुम्हाला रायगडावरची तलवार तोडली त्या कार्यकर्त्याच्या भावना असतील, काय त्याचा संबंध आहे तो ते ज्या ज्या व्यक्त करतायत त्या भावना आहेत. आता त्याला आणि या पुतळ्याचा काय संबंध आहे हा संशोधनाचा नंतरच भाग होईल. आता मला निलेशजी बोलले की बाबा एका जातीच्या विरुद्धचं हे आंदोलन आहे का, तर बिलकुल नाहीये. कारण का तर तुम्ही भांडारकरचा उल्लेख केला. भांडारकर मध्ये जेम्स लेनला इथं या पुण्यामध्ये बोलवलं. भांडारकर प्राच्य विद्यामध्ये 18 वर्ष संशोधन केलं आणि त्यांनी त्याचे तिथं यादी डिक्लेअर केलेली आहे. आणि त्यामुळे कुणाचा व्यक्तिगत तर कुणाचा तिथं द्वेष केलेला नाही. भांडारकर संस्थेच्या ब्रेन मधनं किंवा तिथनं जी काही कृती घडली त्याच्यावरती एक फक्त प्रक्रिया कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळेस आपण त्यांना गुंड, तालिबानी, हैदोसी वृत्ती त्यांना सगळं त्यांचं भूषवलं. त्यावेळेच्या सगळ्या विचारवंतांनी वगैरे जसा जसा महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये जो मेसेज गेला त्यानंतर विचारवंतांचे विचार देखील बदलले. कारण का साक्षात जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी केली, अशा पद्धतीची बदनामी करणं, मग याला आपण सुसंस्कृतपणा म्हणणार का? अहो, पासरकर, कारण काय एकही होतं मराठा की आजकाल मान्यवर विचारवंत, इतिहासकार आणि लेखक, ऐकून घ्या विचारवंत ना, तुमच्या अहो, माझं संघटनांना ऐकून घ्या, ऍड्रेस मला करत थोडंसं नाही. reference द्या, मला वेळ द्या थोडा. अहो, साळुंखे सुद्धा बाजूला गेले. की ऐकून घ्या, तुम्ही 2 मिनिटं ऐका ना, की बोला ना. ज्या वेळेस 2001 पर्यंत दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, हो. हे समाजाने स्वीकारलं हो. होतं. आम्ही सुद्धा स्वीकारलं होतं. आम्हाला कधीही ऑब्जेक्शन आलं नाही. भांडारकर संस्थेनंतर जो प्रकार पुढे आला, संशोधन पुढे आलं आणि त्यामधून मग जेम्स लेन जे असं लिहितो की ही सत्यता यावरून पडते, कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि शिल्प. मग शिल्प कुठलं तर लाल महालातलं शिल्प. मग मला सांगा, असा पुतळ्याचा वाद आता तुम्ही सांगितलं, त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी त्याची निवेदनं दिली, प्रबोधन केलं समाजाचं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तो पुतळा काढला. आम्ही 2001 पर्यंत आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून स्वीकारलेच होते ना. आम्ही कधी विरोध केला? भांडारकर संस्थेनंतर हे प्रकरण पुढे आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये समाजातल्या अनेक विचारवंतांनी या ठिकाणची मतं मांडलेली आहेत महाराष्ट्रामध्ये की बाबा छत्रपती संभाजी राजांच्या नावाने जे उद्यान आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचीच आयुष्यभर बदनामी केलेल्या व्यक्तीचा पुतळा बसवतोय. म्हणजे हा सांस्कृतिक दहशतवाद नाहीये का? म्हणजे जिथं आपल्या आईवरती, आपल्या बहिणीवरती अतिप्रसंग करणाऱ्याच समोर किंवा त्यांचं चरित्र खराब करणाऱ्याच समोर आम्ही पुतळा पाहायचा का? आणि मग लेखक, विचारवंत जर वेगवेगळे म्हणत असतील की आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्यांचे पुतळे बसवावे, अहो पुतळा त्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्या भावना झाल्या, त्यांची वेळ चुकली असेल निश्चित आहे. मला त्याच्याबद्दल काय हे मी सांगू शकत नाहीये. परंतु आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारकडे या विषयावरती पाठपुरावा केलेला आहे. मग सरकार जर समाजाच्या भावनाच लक्ष घेणार नसेल, आज लाखो करोडो लोक रस्त्यावरती उतरले एका विषयाकरता, मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नसेल आणि सरकार कुठले तरी निर्णय घेणार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या निर्णयाच्या विरुद्ध सुद्धा जर कुणी सर्वसामान्य माणूस जर एटीएमच्या रांगेतनं जर म्हटला की काहीतरी मला त्रास होतोय, तो देशद्रोही ठरतो. अशा प्रकारचं हे कुठलं? आणि इथं माझ्या आता शेजारी सोनवणे सांगत होते की लिखाण केलेलं आहे आणि ते लिखाण मग त्याचा कुणी उच्चारच केलेला नाही. असं आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, इथे ज्या वेळेस लढाई होते, लढाईमध्ये रक्त सांडतं, रक्त सुद्धा या भूमीवरती सांडल्यानंतर पहिल्या पावसामध्ये धुवून जातं, वाहून जातं. परंतु इतिहासाच्या लिखाणामध्ये जी शाई सांडलेली राहते ती खऱ्या अर्थाने नाही, पण या ठिकाणी मुद्दा हाच आहे की गडकरींनी लिहिलेला इतिहास आहे की नाटक आहे? नाही, मुळात गडकरींनी लिहिलेला इतिहास आहे की नाटक आहे? एकच प्यालाबद्दल कुणाचं काही ऑब्जेक्शन असण्याचं काहीच कारण नाही. अहो, पण मूळ प्रश्न इथे जो निर्माण होतोय ना की गडकरींचं तुम्ही नाटक मानता की इतिहास मानता? बाजी प्रभू देशपांडे असतील, यांचं योगदान आहे ना, ज्यांचं योगदान आहे. आम्ही वीरबाजी पासरकरजी, माझ्याकडे आता 5 मिनिटं उरलेली आहेत आणि मला 2 आपले मान्यवर तुमच्या शेजारीच बसलेले आहेत. मला तुमचा एक बेसिक मुद्दा लक्षात आला की जर का भावना दुखत असतील आणि तो पुतळा संभाजी महाराजांचा हवा होता, तो नाहीये म्हणून तुम्ही ते आंदोलन तुमचं चालू होतं. किंवा तो मांडण्याचा आम्हाला अधिकार ठीक नाहीये आहे, का? ओके, नक्की मांडण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे. फक्त प्रश्न असा आहे की ज्यांचे पुतळे हटतायत त्यांच्या मागे ना जनसंख्या आहे ना त्यांच्या मागे कोणतेही संरक्षण आहे. हरकत नाही, मी जातोय आता सोनवणींकडे एक वेगळा मुद्दा घेऊन. सोनवणीजी, या अशा घटना ज्या होतात
त्याच्या भोवतीला, आणि आता तर ही घटना घडली, याला एक पार्श्वभूमी पण आहे. मराठा समाजाचे अतिशय मोठ्या संख्येने आलेले मोर्चे, त्याच्या आधी घडलेल्या काही घटना आणि मध्ये सुद्धा घडत असलेल्या काही घटना, आणि त्याच्यानंतर ही अशी एक घटना घडते. याचे सामाजिक पडसाद तुम्ही कसे बघतायत मराठा समाजामध्ये, मराठेतर ओबीसीमध्ये, दलित इतरांमध्ये आणि सगळ्यांमध्येच? प्रसन्नाजी, परवाच मी आणि प्रवीण दादा गायकवाड एकाच व्यासपीठावर होतो आणि ते याच विषयावर मोर्चांवर आम्ही बोललो. खरं म्हणजे एक मत या विषयात होऊ शकतं ते म्हणजे असं की या मोर्चांमुळे आणि इव्हन प्रतिमोर्चांनी सुद्धा, प्रतिमोर्चे काढायची काही गरज नव्हती पण तेही निघाले, बहुजन मोर्चे, मराठा मोर्चे, यामुळे समाजामध्ये दुफळी नाही तर तिफळी एक निर्माण झालेली आहे. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित विरुद्ध मराठा, अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती उलट कशी बुजवायची हा समोर प्रश्न आलेला असताना, त्याच्यावर आपण गंभीरपणे चर्चा करत असतानाच आज ही घटना घडलेली आहे. याच्यामध्ये आता चौथाही वर्ग खेचला गेलाय आणि तिफळीची चौफळी व्हायची वेळ आता या क्षणी आपल्याला आलेली दिसते. आता या गोष्टींमुळे, ह्या ज्या सामाजिक गोष्टींमुळे आता परस्पर जे आहेत सगळे एकमेकांकडे संशयाने पाहिले जातात. कधी इतिहासाचा मुद्दा येतो, कधी अट्रॉसिटीचा मुद्दा येतो, कधी आरक्षणाचा मुद्दा येतो, कधी ओबीसीमध्ये घुसण्याचा का ओबीसी होण्याचा प्रश्न येतो, आणि समाजच एकंदरीत एकजीव होण्याच्या ऐवजी एकमेकांशी स्नेहभावाने एकमेकांच्या समस्या सोडवण्यासाठी वागण्याऐवजी एकमेकांना तो पाण्यात पाहायला लागलेला आहे. आणि आजची जी घटना आहे ही म्हटलं तर एक क्षुल्लक घटना आहे असं आपण म्हणू शकतो की, पण ही क्षुल्लक घटना म्हणता अशासाठी येत नाही की याच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूम्या ज्या आहेत सामाजिक वादळांच्या, त्या पार्श्वभूम्या आहेत आणि एका विस्फोटाच्या कगारीवर, एका कड्यावर आपण आलेलो आहोत, अशी स्थिती आज निर्माण झाल्याचं आपल्याला आज दिसत आहे. हे जे अस्मिता आहेत, या जाती अस्मिता किंवा प्रतिमांच्या अस्मिता, इतिहासांच्या अस्मिता, यांचं म्हणणं बरोबर आहे की इतिहास हा हळूहळू हळूहळू शुद्ध इतिहास जेवढा होईल तेवढा समाज जास्त प्रगत होईल, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाहीये. पण ती एक प्रक्रिया आहे, ती तोडफोड करून होणार आहे का इतिहासाचं जे खरं आहे ते निवडून ते सातत्याने लोकांसमोर मांडून ते होणार आहे, हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं की हा दुसरा जो मार्ग आहे की इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या असतील, साहित्य कृतींमध्ये काही चुका झालेल्या असतील, हे स्वाभाविक आहे. इतिहासामध्ये जगभर हे असं घडत आलेलं आहे आणि भविष्यातही हे होणार नाही. आपल्याला ते नीट मांडणी केली गेली पाहिजे. तुम्ही राजसन्यासपेक्षा श्रेष्ठ नाटक लिहा, तुम्ही पुरंदरेंचा तुम्हाला इतिहास मान्य नाही, तुम्ही जो तुम्हाला सत्य वाटतो तो इतिहास लिहा आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की हा खरा इतिहास आहे, तोही वाचा आणि त्यातलं खोटं काय ते तुम्ही ठरवा. हे स्वातंत्र्य जे आहे, हे स्वातंत्र्य आपण भारतीय नागरिकांना, मराठी नागरिकांना जर दिलं तर खऱ्या अर्थाने एक प्रगल्भ समाज निर्माण होईल. आज आपण विद्वेषयुक्त समाज बनवतो आहोत, संकुचित समाज बनवत आहोत आणि त्या अर्थाने खुरटलेला समाज बनवतो आहोत. विचार करण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीच आपण नष्ट करू पाहतो, त्यांच्यावर काहीतरी लागतो आहोत. तालिबानी हा शब्द अत्यंत योग्य आहे. ते तिकडे बुद्धाचे पुतळे तोडतात, तिकडे आयसिस लोकांना मारते, इथे विचार मारायची पद्धत चालू झालेली आहे, विचार संकुचित करण्याची पद्धत चालू झालेली आहे आणि कोणी खुलेपणाने बोलायचं नाही. मी म्हणतो चुकीचा जर बोलला तर चुकीला तुम्ही चूक म्हणा, तो तुम्हाला अधिकार नक्कीच आहे. माझ्या लक्षात आलं सोनवणीजी, तुमच्या बोलण्याचा सार म्हणजे विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे, नाहीतर सगळ्या कृतींना मग ज्याची झुंड मोठी त्याचा विचार मोठा असं चुकीचं समीकरण तयार होईल. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत, मला माफ करा, मला घनश्यामकडे पण जायचंय आणि मग मला निलेशकडे कन्क्लुडिंगला यायचंय. मी घनश्याम पाटलांकडे जातो. घनश्यामजी, तुम्ही पुण्याचे आहे त्यामुळे मला पुण्याच्या पॉलिटिक्सच्या अनुषंगाने सुद्धा विचारायचंय. पुण्यामध्ये अशा संघर्षांचा एक इतिहास आहे. 2003-04च्या सुमारास झालेल्या भांडारकरच्या नंतर त्याचे राजकीय पडसाद पडले आणि असं म्हटलं गेलं की राष्ट्रवादीला त्याचा बेनिफिट झाला. आता 2017च्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, मुंबई, पुण्याच्या आणि प्रामुख्याने महापालिकातल्या, आणि मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लागलेला निकाल सुद्धा आपल्याला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं या इतिहासाच्या संघर्षाच्या मागे वेगळं राजकारण पण चाललंय? निश्चितच यामागे मोठं राजकारण आहे. आता गडकरींच्या राजसन्यासवर जी चर्चा झालेली आहे तर यात फक्त महाराजांचीच बदनामी झालेली नाहीये. हे जर नाटक आपण वाचलं तर त्यात रामदास स्वामी विषयी सुद्धा तरी खूप आक्षेपार्ह लिहिलंय. खरं तर मग रामदास स्वामींच्या सगळ्या भक्तांनी रस्त्यावर उतरायला हवं, पण ते कलाकृती आहे, ते नाटक आहे, हेच आपण विसरतोय. म्हणजे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जिथे जिथे मुद्दा येतो, संजय सोनवणे सरांनी वाघ्याचं प्रकरण हाताळलं होतं ते आपण बघितलेलंच आहे. त्यांच्या मी मृत्युंजय मी संभाजीला असाच विरोध झाला होता. बाबासाहेब पुरंदरेंचं उदाहरण आहे, म्हणजे हवं तेवढं वाक्य घ्यायचं, म्हणजे बाल शिवबा, आऊसाहेब आणि दादोजी यांचं गोत्र एकच.
हे वाक्य पकडायचं आणि राजकारण सुरू करायचं. त्याच्या पुढे तिने लिहिलं होतं की त्यांचं गोत्र एकच, ते म्हणजे सह्याद्री. ते म्हणजे सह्याद्री हे सोयीस्कर काढायचं आणि मुलांचं ब्रेन वॉश करायचं. मला ज्या 4 मुलांनी तो पुतळा काढलेला आहे त्या 4 मुलांची खूप चिंता वाटते. म्हणजे भांडारकरच्या वेळी आमच्या मराठवाड्यातनं जी मुलं इकडे आली होती त्यांच्या विचाराला बळी पडून ते आज काय खितपत पडलेत, कोर्टाची चक्र मारताना त्यांची काय अवस्था झालेली आहे हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. म्हणजे आजच्या तरुणाईला बिघडवण्याचं काम हे अशा पद्धतीनं करतायत, तर हे अत्यंत घातक आहे. बर मी कार्यक्रमाच्या शेवटी निलेश तुझ्याकडे येतो. प्रश्न आता हा यांचा त्यांचा नाही, मी जसं म्हणालो की वादापासून चर्चा सुरू होईल पण संवादाकडे जाईल. ती ज्यांनी कोणी ते कृत्य केलेलं असेल किंवा कोणी लिहिणारे असतील, न लिहिणारे असतील, बोलणारे असतील, न बोलणारे किंवा वाद घालणारे असतील, ही सगळी आपली मंडळी आहेत. ती मुलं सुद्धा तरुण मंडळी आहेत. जसं आपल्याला आता घनश्यामने सांगितलं तुमच्यावर केसेस दाखल होतात आणि नंतर कसा ससेमिरा लागतो ते आपल्याला माहिती आहे. याच्यातून पुढे कुठे जाणार आपण? नाही, मुख्यतः आपण कार्यक्रमाचं जे नाव दिलेलं आहे की आपण पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी महाराष्ट्र करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. ज्या छत्रपती शिवाजींनी, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी, ज्या फुले आंबेडकरांनी हा महाराष्ट्र घडवला, पुरोगामी करण्याच्या दिशेनं ज्याची वाटचाल सुरू केली, त्यांचंच नाव घेणाऱ्या अनेक संघटना या आता त्यांच्याच नावानं हा महाराष्ट्र कसा धुमिळ होईल, कशा स्वरूपानं प्रतिगामी होईल, कसा अत्यंत विकृत अशा नजरेनं बघितला जाईल अशा स्वरूपात त्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली तोच महाराष्ट्र आज दिशाहीन झालाय अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होत आहे. आणि जो जातीय विद्वेष आज आपण पेरतोय, सन 2016-2017 हे इतिहासात जातीय विद्वेषासाठी लिहिलं जाईल ज्या स्वरूपामध्ये आपण चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आणि याचं भान आजच राखलं पाहिजे, नाहीतर आज जी पिढी दगड हातात घेते, पुतळे पाडते, ती पिढी उद्या बंदुका घेईल आणि त्यातून जो विद्वेष निर्माण होईल तो कधीही कोणाकडूनही आवरला जाणार नाही, सावरला जाणार नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जसं कोकाटे सरांनी मगाशी आपल्याला आठवण करून दिली आंबेडकरांचं वाक्य, जो समाज इतिहास विसरतो तो स्वतःचं भविष्य घडवू शकत नाही. मला असं वाटतं निलेश की हे खरं आहे, आंबेडकर म्हणाले ते, पण जो इतिहासातच अडकतो तो तरी भविष्य घडवू शकतो का, याबद्दल मला इंडिव्हिज्युअली शंका आहे. अर्थात सब्जेक्ट टू करेक्शन, पण तरी सुद्धा आपण याच्यात अडकूयात नको. भविष्यात आपल्याला पुढे जायचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची आमची शक्ती एकत्र आली पाहिजेत. दिवस खूप वैऱ्याचे आहेत, बाहेर खूप वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. अशा वेळी एक होण्याच्या ऐवजी फक्त विघटनाचं राजकारण आणि केवळ द्वंद्वात्मक राजकारण करण्यामध्ये शक्ती घालवायला नको. चर्चेच्या शेवटी लोकांनाही आपण विचारलं होतं, आपला प्रश्न होता @जय महाराष्ट्र वरती आणि आपल्या लोकांचा आपण ट्विटरवरती प्रश्न होता आपला, गडकरींचा पुतळा हटवणं हे प्रतिगामी शक्ती वाढत असल्याचं निदर्शक आहे का? बघूयात लोकांना काय वाटतंय ते. कौल बघा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती. 54% लोकांना वाटतंय की हा निदर्शक आहे प्रतिगामी शक्ती वाढत असल्याचं. ही चिंता जर का आपल्या सगळ्या शून्य मंडळींना असेल तर ते चांगल्याच निदर्शक आहेत. इथे पुन्हा एकदा ज्यांच्याकडनं कृत्य घडलं त्यांची ना बाजू घ्यायची ना त्यांना झोडपून काढायचंय. संवाद वाढवण्यासाठी हा डायस आहे, हा मंच आहे, ज्याच्यासाठी आपल्याला विकास पासलकरांनी, श्रीमंत कोकाटेंनी, घनश्याम पाटील, संजय सोनवणेंनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.